हॅलो एव्हरीवन, कशा आहात सगळे? भरपूर जण अति जास्त वाट बघत होते या ऑफलाईन बॅचची. त्यांचं म्हणणं होतं की सर नवीन ऑफलाईन बॅचच्या डिटेल्स आम्हाला लवकरात लवकर सांगा. तर जे ही पेरेंट्स हा व्हिडिओ बघत असेल त्यांना रिक्वेस्ट आहे की थोडीशी स्पीड जी आहे ती 1.5 ची ठेवा. छोटाच व्हिडिओ आहे पण लवकर कव्हर होईल. जर कोणी लेट ॲडमिशन बघत असेल, लेट व्हिडिओ बघत असेल लेट ॲडमिशनसाठी, तर पण सांगितलेलं आहे याच्यामध्ये, पण शक्यतो ऑफलाईनचं असल्यामुळे तुम्ही लवकरच बघितलेलं बेटर राहील. ठीक आहे, तर बाकीच्यांनाही शेअर करा. सर एक्झॅक्टली काय आता कधी चालू होती बॅच ते सांगा. बॅच स्टार्ट होती आपली 15 जुलैला. ठीक आहे, 15 जुलैला. आणि त्याच्यानंतर सर वरती 28 जुलै आहे, तर 28 जुलैला मेन सिलेबस स्टार्ट होईल. सर मग हा काय प्रकार आहे, तर आपल्याकडे स्पेशल हे प्रत्येक बॅचला असतं की जी ही ऑफलाईन बॅच आहे त्याच्या आधी आम्ही थोडंसं बेसिक घेत असतो, स्पेशली इंग्लिश सब्जेक्टचं. ठीक आहे, जेवढे मुलं सिलेक्ट झाले त्यांचा हाच जोर आहे की बाबा इंग्लिश तुम्ही थोडंसं आधी जर त्यांचं घेतलं बेसिक, तर मग मुलं सगळे एका प्लॅटफॉर्मवर येतात. काही मुलं ग्रामीण भागातले असतात, थोडे घाबरतात किंवा इंग्लिशचा टच नसतो. ठीक आहे, तर त्यासाठी हे सगळं असतं. तर बेसिक इंग्लिशची जी बॅच आहे ज्याच्याकरून तुम्हाला आयडिया येईल की नेमकं याच्यामध्ये आपल्याला किती वाचन करावं लागतं, कसं काय, तर हे आपलं 15 जुलैपासून स्टार्ट होईल. ठीक आहे, बऱ्याच मुलांची डिमांड होती, ॲडमिन्सला कॉल केले होते त्यांनी मॅनेजमेंटला की सर 15 जुलैपासून ॲक्च्युअल बॅचेस स्टार्ट करा. पण आमच्या सगळ्यांचं तेच म्हणणं आहे की मुलांचं जर रिझल्ट पाहिजे असेल आणि त्यांची इंग्लिश इम्प्रूव्ह झालेली दिसली पाहिजे, तर यासाठी 15 जुलैपासून आपण बेसिक चालू करतोय. आणि जे मग तुमचे कोर सब्जेक्ट स्टार्ट होतील, मेन सिलेबस स्टार्ट होईल, तो 28 जुलैपासून राहील. ठीक आहे, सो सगळ्यांना 15 जुलैपासूनच बॅच जॉईन करायची आहे, जेणेकरून तुम्हाला बेसिक बऱ्यापैकी अंदाजा येऊन जातो. ओके सर, मग आता यासाठी नेमकी प्रोसेस कशी राहील, काय राहील ते सगळं सांगा. तर व्हिडिओ पूर्ण बघा, त्यात सगळं काही कव्हर होऊनच जाईल. ठीक आहे, या बॅचची ॲडमिशन प्रोसेस जी राहील ॲडमिशन घेण्याची ती 28 जूनपासून चालू होईल. 28 जून. आता सध्या आज आहे 21 जून. ओके, तर एक 7 दिवसानंतर ॲडमिशन प्रोसेस स्टार्ट होईल. प्रत्येक बॅचला आम्ही असंच करतो की त्यांना एक इनफ टाईम दिलेला असतो जोपर्यंत हा व्हिडिओ ही न्यूज त्यांच्यापर्यंत जाईल आणि मुलं त्या हिशोबाने ॲडमिशन घेतील. हे कशामुळे, कारण 28 जूनला पहिल्या, दुसऱ्या, तिसऱ्या दिवशी फर्स्ट कम फर्स्ट सर्व बेसिसवरती ॲडमिशन असतं. आणि आत्तापर्यंतची अशी एकही ऑफलाईन बॅच नाही आहे की ज्याचे ॲडमिशन्स राहतात म्हणून ते आधीच फुल होऊन जातात बॅच स्टार्ट होण्याच्या. त्यामुळे मी हे खूप क्लिअर सांगितलं की ॲडमिशन 28 जूनपासनं आहे, 28 जूनपासनं. मे बी तुम्ही 5 जुलैला आले आणि तुम्ही जर म्हटले सर बॅच फुल झालेली आता कसं करायचं, त्यासाठीच हा व्हिडिओ त्याच्याही आधी बनवलेला आहे आम्ही 7-8 दिवस, जेणेकरून हा व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचायलाही टाईम लागेल. मग ॲडमिशनसाठी एक टाईम दिलेला आहे आणि मग ॲक्च्युअल बॅच आपली इथं चालू होती. ठीक आहे, तर हे तुम्ही तुमच्या जुन्या सिनियर्सला विचारू शकता. तर बॅच कधी ॲडमिशन कधी चालू होत आहेत, 28 जूनपासनं फर्स्ट कम फर्स्ट सर्व बेसिसवरती राहील. जो पहिला येईल त्या हिशोबाने आपण ॲडमिशन देऊ. ओके, त्यानंतर सर हा व्हिडिओ सगळ्यांसाठी राहील का, हा व्हिडिओ कोणी बघावं, ही बॅच कोणी करावी नेमकी, याच्यावर आम्ही थंबनेलवर बघितलं बँकिंग, इन्शुरन्स, MBA, AFO वगैरे तुम्ही लिहिलेले. तर प्रत्येक ग्रॅज्युएट झालेल्या स्टुडंटला ही ऑपॉर्च्युनिटी राहते. कसं काय सर, कारण प्रत्येक ग्रॅज्युएट झालेला स्टुडंट जर कॉम्पिटेटिव्ह एक्झाममध्ये जातोय तर हा सिलेबस सगळीकडे असाच असतो. म्हणजे आपण ॲप्टिट्यूडचा पार्ट बघणार आहे, मॅथ्स, लॉजिक, इंग्लिश लँग्वेज हे सगळ्या ठिकाणी असतं. जर एखाद्याला प्रायव्हेट सेक्टरमध्ये जरी जायचं असलं तर प्रायव्हेट सेक्टरमध्ये L&T, इन्फोसिस यांच्या ज्या ॲप्टिट्यूडच्या एक्झाम्स असतात त्यात पण हे सगळं कामात येतं. इनफॅक्ट MPSC, UPSCसाठी जरी मुलं विचार करत असतील तरी त्यामध्ये CSATचा जो प्रकार आहे तो पण याच्यामध्ये कव्हर होतो बऱ्यापैकी. ठीक आहे, तर त्यामुळे भरपूर ऑप्शन्स मुलांसाठी आहे. बँक आहे, ॲग्रिकल्चर आहे, ॲग्रीचे प्रीचा पूर्ण सिलेबस याच्यामध्ये. सर ॲग्रिकल्चरच्या मेन्सचं कसं, त्याच्यासाठी एक 4-5 दिवस वेट करा, त्याच्या डिटेलचा परत एक छोटासा व्हिडिओ. ॲग्रिकल्चरच्या मेनसाठी काय ऑप्शन्स आहे, काय नाही, कसं करायचं. पण या कोर्समध्ये पूर्ण ॲग्रिकल्चरचं प्रीचं कव्हर होऊन जातं, AFOचं, बँकच्या सगळ्या एक्झाम्स, इन्शुरन्सच्या एक्झाम्स, MBAच्या एक्झाम्सचं कव्हर होतं. MBAमध्ये ॲबस्ट्रॅक्ट रिझनिंग, व्हिज्युअल रिझनिंग हा एक वेगळा प्रकार असतो जो बँक एक्झाम्सला नसतो. तेवढा एक प्रकार आम्ही तुमचा स्पेशल घेत असतो MBAच्या स्टुडंट्सला. तर या बॅचमध्ये MBAचे पण स्टुडंट्स ॲडमिशन घेतात, कारण खूप डेप्थमध्ये असतं हे सगळं, काही प्रॉब्लेम नाही. फक्त ॲबस्ट्रॅक्ट रिझनिंग, व्हिज्युअल रिझनिंग मात्र तुमचा सेपरेट होतो. SSC रेल्वे जे आहे याच्यासाठी 100% तर नाही वर्क होते, पण बऱ्यापैकी याचा यूज होतो. तर हा एक बेसिक फाउंडेशन कोर्स आहे, याचं तुमचं नुकसान काही नाही. मी इथं जे लिहिलं ना, एव्हरी ग्रॅज्युएट, प्रत्येक ग्रॅज्युएशन झालेल्या मुलांनी जर विचार केला की यार मी पुढे काय प्रिपेअर करू, तर याचं वाया जाणार नाही. एखादा टेक्निकल कोर्स असेल तर कधी कधी जाऊ शकतो तो की आपण जर त्या फील्डमध्ये गेलो नाही तर ते कामात येत नाही नॉलेज. पण जर तुम्ही इथून ग्रॅज्युएशन झाल्यानंतर कुठेही तुम्हाला जॉब करायचा आहे, प्रायव्हेटमध्ये किंवा गव्हर्नमेंटमध्ये, ते बऱ्यापैकी कामात येऊन जातं. ओके, तर त्याच्यामुळे ज्यांना कन्फ्युजन आहे की यार मी करू पण की नाही, मला बँक्स नाही आवडत, मी करू की नाही, तर अभ्यास करा, त्यानंतर तुम्हाला कळून जाईल याच्याने ऑप्शन्स किती ओपन होतात. ठीक आहे, त्यानंतर MBAचा सिलेबस तर मी बोललो तुम्हाला, कंप्लीट सिलेबस सेम आहे, फक्त ॲबस्ट्रॅक्ट रिझनिंग, व्हिज्युअल रिझनिंग वेगळे, जे की आपण डिटेलमध्ये ते पण कव्हर होऊन जातं. ॲग्रिकल्चरचं पण मी तुम्हाला बोललो, प्रीचं सगळं याच्यामध्ये कव्हर होईल. मेनसाठी फक्त 3-4 दिवस वेट करा. आज 20-21 तारीख आहे, 25 तारखेपर्यंत एक व्हिडिओ, एक प्रॉपर अनाउन्समेंट, त्याचं सगळं स्ट्रक्चर येऊन जाईल. मेन्सचं स्पेशल या कोर्समध्ये मात्र सगळं प्रीचं कव्हर होऊन जातं. ठीक आहे,
अंडर ग्रॅज्युएटनी काय करावं सर? अंडर ग्रॅज्युएट स्टुडंटला ऑफलाईनसाठी फक्त एक रिक्वेस्ट आहे की तुमचं कॉलेज आणि तुमचं हे सगळं व्यवस्थित मॅनेज होणार आहे का तेवढं बघा. बऱ्याच मुलांचं असं होऊन जातं की सर कॉलेजमध्ये सबमिशन असतं वगैरे, तर मग जे कोणी अंडर ग्रॅज्युएट आहे सगळ्यांना माझी पर्सनल रिक्वेस्ट आहे की तुम्ही ऑनलाईन बॅच प्रेफर करा. ठीक आहे सर, ऑनलाईन बॅच पण आहेत का? यस, डेफिनेटली आहे. आत्ताच चालू झालेली जूनमध्ये बॅच. आणि सर खूप जास्त काही सिलेबस झाला आहे का? तर नाही, सुरुवातीला बॅच हळूहळूच असते, बेसिक असते, तर तुम्ही अजूनही ऑनलाईन बॅचला ॲडमिशन घेऊ शकता. कारण जे 3 सब्जेक्ट्स आहेत आपले मेजर, क्वांट, लॉजिक, इंग्लिश, त्याच्यामधलं लॉजिकल रिझनिंगमध्ये एकमेकांवर डिपेंडंट नसतात टॉपिक, त्यामुळे तुम्ही त्याला लगेच जॉईन करू शकता. मॅथ्समध्ये मात्र तुम्हाला एक 7-8 दिवस रेकॉर्डेड बघावं लागेल, मग तुम्ही लाईव्ह येऊ शकता. आणि इंग्लिशलाही तसंच सेम राहील. त्यामुळे जर कोणाला ऑनलाईनचा विचार करत असाल तर ऑनलाईनलाही ॲडमिशन चालू आहे. याच महिन्यामध्ये बॅच चालू झालेली, जास्त काही सिलेबस कव्हर झालेला नाही आहे. तुम्ही आरामात विचार करू शकता, काहीच प्रॉब्लेम नाही. आणि सर अंडर ग्रॅज्युएटसाठी मला वाटतं ते ऑप्शन बेटर राहील, कारण त्यांचं कॉलेजमुळे मिस होऊन जातं. कधी जर समजा असं झालं की सबमिशन आहे, वायवाज आहे, एक्झाम्स आहे, तर मग तुम्ही ऑनलाईनमध्ये रेकॉर्डेड बघू शकता. ठीक आहे, तर ऑनलाईन बॅचचं पण ऑप्शन ओपन आहे. बाकी अंडर ग्रॅज्युएटसाठी माझी स्पेशल रिक्वेस्ट आहे की तुम्ही ऑनलाईन बॅच प्रेफर करावं. ठीक आहे, जे ग्रॅज्युएशन पासआउट झालेले आहेत त्यांनी मग मात्र ऑफलाईनचा विचार डेफिनेटली करू शकता. सर फीडबॅकचं कसं म्हणताय तुम्ही? तर माझी अशी इच्छा आहे की जे कोणी ऑफलाईनला येतं आहे त्यांनी आवर्जून आधीच्या स्टुडंट्सचा फीडबॅक घ्या. आता मोस्ट प्रॉब्ली ही बॅचचं नवीन कॅम्पसला चालू होईल, तिथे भरपूर फॅसिलिटीज आहे. आम्ही सगळे जे काही छोटे मोठे ड्रॉबॅक्स होते ते पण ओव्हरकम केले. तरी पण आता तुम्ही जुन्या मुलांना विचारा, आणि जर समजा तुम्हाला असं वाटलं की सर हा मुद्दा त्यांनी सांगितलं, याचं कसं करावं, तर ऑफिसमध्ये जेव्हा तुम्ही इन्क्वायरीला येणार त्यावेळेस ॲडमिशनच्या अगोदर सगळे मुद्दे क्लिअर करा की यार त्यांनी असं सांगितलं होतं, बाकी सगळं तर छान आहे, पण हा एक मुद्दा तोही नवीन कॅम्पसमध्ये डेफिनेटली कव्हर झालेला असेल. मोस्टली तुमची बॅच पण 28 तारखेपासून नवीन कॅम्पसलाच राहील. फक्त बेसिकची जी बॅच राहील ती मात्र तुमची जुन्या कॅम्पसला राहील. ठीक आहे, सो फीडबॅक मात्र डेफिनेटली घ्या. तुम्ही ज्याही रिजनमधनं येत आहेत, महाराष्ट्राच्या ज्याही जिल्ह्यामधनं येत आहेत, तिकडचे डेफिनेटली आपले स्टुडंट याच्या अगोदर सिलेक्ट झालेले आहेत. हा व्हिडिओच्या एंडला तुम्हाला रिझल्ट्स पण दिसतीलच. तर तुम्ही एखाद्यासोबत बोला, जेणेकरून तुम्हाला थोडी कन्फर्मेशन राहील, क्लॅरिटी राहील, टेन्शन राहणार नाही. कारण बऱ्याच मुलांना हा सिलेबसच माहीत नसतो काय. मग ज्यावेळी ते एखाद्या सिलेक्ट झालेल्या मुलासोबत मुलीसोबत बोलतात तेव्हा त्यांना क्लिअर होतं की ओके हा सिलेबस सोपा पण आहे आणि एवढा अवघड पण नाही, याचा फायदा आहे बऱ्याच ठिकाणी. जर सर आमच्याकडे कॉन्टॅक्ट्सच नाही असं असेल, तर जर कोणी नागपूर साईडचं आहे, कोणी कोल्हापूर आहे, कोणी पुणे, मुंबई, नाशिक, तर फक्त याच्या एंडला आम्ही तुम्हाला नंबर देतो. त्या नंबर्सवरती कॉल करा की या रिजनमधनं क्लासमधनं सिलेक्ट झालेल्या एखाद्या मुलाचा मुलीचा नंबर द्या, त्यांच्याशी बोलून बघा, म्हणजे तुम्हाला क्लॅरिटी राहील बिलकुल. आणि काही डाऊट्स असले तरी मी नंबर पुढे देतोच तुम्हाला ऑफिशियल. सिलेक्टेड स्टुडंटशी कॉन्टॅक्ट करा, फीडबॅक घ्या, हे सगळ्या गोष्टी खूप इम्पॉर्टंट आहे. बॅचचं कल्चर कसं आहे, काय वगैरे सगळं. आणि बेसिक बॅच मी तुम्हाला बोललो 15 तारखेपासून. बस 3 डेट इम्पॉर्टंट आहे, 3 एकदा ऐका. ॲडमिशन स्टार्ट होत आहे 28 जूनला, 28 जून शनिवारी. बेसिक बॅच चालू होती 15 जुलैपासून. ठीक आहे, ही बेसिक बॅचसाठी काही वेगळे पैसे असतात का सर? हे सगळं एकाच याच्यामध्ये इन्क्लुडेड असतं. परत सांगतो मी, ज्या मुलांचा इंग्लिशचा टच नसतो त्यांच्यासाठी आम्ही आधीपासून घेतो, जेणेकरून नंतर प्रॉब्लेम येत नाही आणि सगळ्या जणांना कॉन्फिडन्स जास्त राहतो. आणि ॲक्च्युअल बॅच चालू होईल तुमची 28 जुलैपासून, पण 15 जुलैपासून तुम्हाला यायचं. मग त्या हिशोबाने तुम्ही तुमचं रूमचे वगैरे ॲडजस्टमेंट करू शकता. आता बरेच जण इथं ॲडमिशनला येतात त्याच वेळेस रूम वगैरे बघून ठेवतात आणि मग इथून पुढे कंटिन्यू करतात, असंही जमू शकतं. रूमसाठी वगैरे तुम्ही जेव्हा ॲडमिशनला येणार त्यावेळेसही तुम्हाला कॉन्टॅक्ट दिला जाईल. बऱ्याच जणांचं असं असतं की सर तिथं रूम्स वगैरे भेटतील का? आता आपला क्लासच नेमका हार्ट ऑफ द सिटीमध्ये, बऱ्यापैकी आजूबाजूला मेस, त्यानंतर हॉस्टेल्स, PG वगैरे आहेत. भरपूर जण इथे राहतात. आता एकदम सीझन असल्यामुळे कदाचित थोडासा शोधायला त्रास होऊ शकतो, कारण आता भरपूर क्राऊड असतो इथे. त्यामुळे तर तुम्ही थोडंसं वेळ काढून या ॲडमिशनच्या वेळेस पण रूम वगैरे बघा. सगळ्या टाईप्सच्या रूम असतात, तुम्हाला जसं जमल तसं. पण क्लासच्या 1 किलोमीटरमध्येच तुम्हाला तुमचं रीडिंग रूम, मेस, त्यानंतर लायब्ररी म्हणा किंवा रूम म्हणा, सगळ्या फॅसिलिटीज भेटतात. त्याचं काळजी करू नका. ठीक आहे, पण थोडा वेळ काढून व्यवस्थित या. सर हे काय आहे, आता हे जे पण आपण शिकणार आहे, ही फक्त आपण 4-5 महिन्यांची बॅच नाही करणार आहे. त्याच्यानंतर पण आम्ही तुमच्यासोबत कॉन्टॅक्टमध्ये राहतो. या सगळ्या ॲक्टिव्हिटीज क्लासच्या चालतात. क्लासचं जे पण नाव आहे, जे तुम्ही सगळ्यांकडनं ऐकलं असेल, त्यामध्ये मेजॉरिटी हा पार्ट आहे की बाबा त्याच्यानंतर पण तुम्हाला खूप डिटेलमध्ये सगळं सांगितलं जातं. जसं टेलिग्रामचे सेशन्स असतात कॉन्टेलरचे, तुमची बॅच झाल्यानंतर पण 1.5 तास तुमचं कॉन्टेलरचं सेशन असतं, 2 सब्जेक्टचं. इंग्लिशचं सेशन असतं, त्याच्यानंतर कॉन्सेप्ट बुस्टर असतं, SSA बिगिनर्स परत एक ग्रुप असतो, डिस्क्रिप्टिव्ह असतं, इंटरव्ह्यू असतं. खूप काही आहे. मी जर एक वाचत बसतो तर थोडासा वेळ लागेल, पण मुद्दा हा आहे की 4-5 महिन्यांच्या बॅच नंतर पण तुमच्यावर कंटिन्यू 4-4, 5-5 तास तुमच्यावर वर्क केलं जातं. काही सेशन्स तुमच्यासाठी चालू असतात, जेणेकरून तुमचा टच जाणार नाही. तुमच्यासाठी मेंटॉरिंग असते, वीकली सेशन्स असतात, यूट्यूबवर असतात, टेलिग्रामवर असतात. म्हणजे जर तुम्ही या सगळ्या क्लासच्या ॲक्टिव्हिटीज फॉलो करत राहिले तर कुठेच प्रॉब्लेम येत नाही. तुम्ही एंगेज राहता पूर्ण वेळ. तुम्हाला असं वाटत नाही की यार बॅच संपली आणि आमचा टच तुटला. आणि हे सगळे आम्ही सिनियर्सकडनं फीडबॅक घेतलेले, त्यांनी आम्हाला सांगितलं ह्या गोष्टी सर करत राहा. इतक्या वर्षामध्ये आम्ही सगळ्या चेंजेस करत आलो, त्यामुळे क्लासचं नाव तेवढं बेटर आहे. ठीक आहे, तर हे सगळं तुम्हाला कळतंय, भरपूर काही याच्यामध्ये. ठीक आहे,
आणि जसं MBAचे स्टुडंट्स येतात त्यांचं ॲडमिशन प्रोसेसपर्यंतचं सगळं गायडन्स असतं. बँकच्या स्टुडंट्सचं पण बँक सर कुठली सिलेक्ट करायची, फॉर्म भरणं, कधी नोटिफिकेशन येईल, हे सगळं यूट्यूबवरती टेलिग्राम चॅनलवरती येत राहतं. त्यासाठी तुम्ही टेलिग्राम चॅनल जॉईन करून ठेवा. मी जाताना सांगतो. तर या सगळ्यांसाठी फी स्ट्रक्चर कसं आहे आणि टायमिंग्स कसे आहे. तर 28 जुलैला आपली ॲक्च्युअल मेन बॅच चालू होईल. 15 जुलैपासून बेसिक चालू होईल. ॲडमिशन 28 जून. तर 4 तासांची बॅच राहील. सकाळचं लेक्चर ही सर मॉर्निंगची बॅच आहे का? यस, ही मॉर्निंगची बॅच आहे. सकाळी 7 ते 8 तुमचं रिझनिंगचं लेक्चर राहील. 8:15 ते 9 तुमचं इंग्लिशचं लेक्चर राहील आणि 9:15 ते 11:15 एक 1.5 तासाचं कॉन्टचं लेक्चर राहील. थोडा सिलेबस जास्त असतो. राहिला हा ब्रेकचा प्रश्न 15-15 मिनिटाचा. जर पॉसिबल झालं तर 2 15-15 मिनिटाचे ब्रेक देण्याऐवजी आपण 1 अर्धा तासाचा पण ब्रेक देऊ शकतो. आता कॉर्डिनेशन करू आपण स्टुडंटसोबत कसं जातंय काय. पण इनफ टाईम असतो, ब्रेक असतो, त्या हिशोबाने होतं. तर हे 3 सब्जेक्ट झाले. त्यानंतर GAचं तुमची एकदा बॅच स्टार्ट झाली, 8-10 दिवस झाले, तुमचं एक रुटीन आलं की एक टायमिंग GAचा राहील. त्यासाठी तुम्हाला याच्या व्यतिरिक्त त्याच कॅम्पसमध्ये राहील. तिथे आपण GAचं चालू करू. GAचं पण सेशन्स तुमचे स्टार्ट होतील. पण एकदा पहिले हे 3 स्टार्ट होतील, मग GA जनरल अवेअरनेस स्टार्ट होईल. या पूर्ण एंटायर कोर्सची 4-5 महिन्यांची नाही, तुमचं सिलेक्शन होईपर्यंत या सगळ्या फॅसिलिटीजची फीस आहे तुमची 22,000 22,000. याच्यामध्ये सर फक्त बेसिक शिकवलं जातं का फक्त ॲडव्हान्स होतं, फक्त मेन्स नाही. प्री टू मेन्स, बेसिक, मॉडरेट, ॲडव्हान्स सगळ्या लेवलचं कव्हर होऊन जातं. प्री प्लस मेन्स, इंटरव्ह्यू सगळं, इंटरव्ह्यूपर्यंतची तयारी, इंटरव्ह्यूला SBIचा इंटरव्ह्यू असो, कुठलाही घ्या तुम्ही, सगळ्या टाईपचे इंटरव्ह्यू सगळं व्यवस्थित कव्हर होतं. त्यानंतर 4 ते 5 महिन्यांची बॅच नसते, त्यानंतर पण तुमच्यासोबत कॉन्टॅक्ट राहतो. आणि बेसिक इंग्लिशची बॅच हे खूप महत्त्वाचं फीचर आहे, ज्याच्यामुळे मुलांचे रिझल्ट्स यायला खूप फायदा होतो. त्यामुळे तुम्ही 15 जुलैपासून डेट लक्षात ठेवा बेसिकची. सर आम्हाला काही डाऊट असला तर तुम्ही या नंबरवरती कम्युनिकेट करू शकतात. त्यानंतर काही डाऊट असला तर अजिंक्य सरांनाही कॉल करू शकता, अनिल सरांनाही विचारू शकता. ऑफिशियल नंबरवरती कॉल करा. जर तुम्ही ॲडमिशनसाठी येणार असाल तर त्याच्या अगोदरही तुम्ही विचारून त्या हिशोबाने येऊ शकता. जास्त धावपळ होणार असेल तर ते सगळं कोऑर्डिनेट करा प्रॉपर. पण तरी फर्स्ट कम फर्स्ट सर्व्ह बेसिसवरतीच ॲडमिशन्स राहतील. हे आपलं दरवेळेसचा नियम आहे, सगळ्यांना माहिती असेल. याच्या व्यतिरिक्तही तुम्हाला काही डाऊट वाटला तर प्लीज कम्युनिकेट करा, विचारा. आणि सगळी माहिती घेतल्याशिवाय, सगळा फीडबॅक घेतल्याशिवाय शक्यतो ॲडमिशन घेऊ नका, जोपर्यंत तुम्हाला पूर्ण क्लॅरिटी येत नाही. ठीक आहे. सो आय होप तुमचे सगळे डाऊट्स क्लिअर झाले असतील, डेट्सही क्लिअर झाले असतील. आणि या पॉईंटनी मी इथं हे स्टॉप करतो. लवकरच भेट होईल आपली सगळ्यांची. ठीक आहे. चलो, विल स्टॉप हिअर. थँक्यू. बाय बाय. गुड डे.